पूनमचं लग्न ठरलं होतं. साखरपुडा होऊन गेला होता आणि 6 महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त होता. पण एक दिवस अचानक तिची तब्येत बिघडली. तपासणी केल्यावर समजलं की तिला कॅन्सरची पहिली स्टेज आहे. जेव्हा ही गोष्ट पूनम आणि कार्तिकला समजली तेव्हा दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी असा निर्णय घेतला की शर्मा कुटुंबातील मोठी मुलगी पूनमचा साखरपुडा झाला होता. संपूर्ण परिसरातल्या प्रत्येक घरात दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघालं होतं. पूनम फिकट गुलाबी रंगाच्या लेहंग्यात खूप सुंदर दिसत होती. कार्तिक गडद निळ्या कुर्त्यात आणि क्रीम रंगाच्या शेरवानीत समोर उभा होता. त्याच्या नजरेत फक्त पूनमच होती. पूनम बेटा, आता तर 6 महिन्यांनी लग्नाची वरात येईल, आत्या हसत म्हणाल्या. पूनमच्या गालावर लालिमा दाटली. कार्तिक हलकसं हसत तिच्याकडे पाहत होता. त्या संध्याकाळी तिचे वडील शेखरजी यांना मनशांती मिळाली. त्यांना वाटलं आता मुलीचं आयुष्य सुरक्षित आहे. आई सुनीताजी ही प्रत्येक विधी करताना मनोमन देवाचे आभार मानत होती. पण कोणाला माहीत होतं की या आनंदाच्या रंगाच्या मागे मोठं वादळ दडलं आहे. त्या रात्री कार्तिकचा मेसेज आला. आजची रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर रात्र आहे. आता तुला कायमचं आपल्याजवळ आणायचंय. 6 महिने खूप लांब वाटतंय. पूनम हसली आणि उत्तर दिलं, धीर धर कार्तिक, थांबण्याचं फळ नेहमी गोड असतं. पण तिला काय ठाऊक होतं की पुढचे महिने तिच्या आयुष्यातील कठोर परीक्षा ठरणार आहेत. अशी परीक्षा जिथे फक्त तिचाच नव्हे तर कार्तिक आणि संपूर्ण कुटुंबाचाही धीर तपासला जाणार होता. साखरपुड्याला 3 महिने झाले होते. घरात लग्नाच्या तयारीला वेग आला होता. पूनम कधी मैत्रिणींसोबत शॉपिंगचे प्लॅन करत होती तर कधी कार्तिकशी फोनवर रात्री उशिरापर्यंत बोलत होती. पण अचानक एके दिवशी तिची तब्येत बिघडली. सकाळी उठल्यावर तिला भोवळ यायला लागली. अन्नाची इच्छा होत नव्हती. आईने विचार केला, कदाचित हवामानामुळे कमजोरी आली असेल. पण हळूहळू ती कमजोरी वाढत गेली. कधी ताप येई, कधी अंगदुखी वाढे. सुनीताजी घाबरल्या. पूनम, हे रोज रोज थकायला का होतंय तुला? चल डॉक्टरकडे जाऊया. पूनम टाळू लागली. अगं आई, ही फक्त कमजोरी आहे. 2 दिवस आराम केला तर ठीक होईल. पण आईचं मन तसं मानणार नव्हतं. शेखरजीही म्हणाले, नाही बाळा, इतका निष्काळजीपणा बरा नाही. अजून लग्नाला 3 महिने आहेत. आधीच तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या दिवशी ते पूनमला शहरातील मोठ्या दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्याचं वातावरण नेहमीच जड वाटतं. डॉक्टरांनी खूप तपासण्या लिहून दिल्या. रक्त तपासणी, स्कॅन आणि बायोप्सी. पूनम हसत म्हणाली, इतक्या तपासण्या? आई, मी काही फार आजारी तर नाही ना? आतून मात्र आईचं मन कापत होतं. 2 दिवसांनी रिपोर्ट आला. डॉक्टरांनी शेखरजी आणि सुनीताजींना वेगळं बोलावलं. गंभीर आवाजात डॉक्टर म्हणाले, तुमच्या मुलीला कॅन्सरची पहिली स्टेज आहे. हे ऐकताच जणू जमीनच सरकली. शेखरजी खुर्चीत कोसळले. डोळ्यात अश्रू दाटले. डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? माझी मुलगी अजून इतकी लहान आहे. तिचं तर लग्न होणार आहे. डॉक्टर शांत स्वरात म्हणाले, पण घाबरू नका. ही फक्त पहिली स्टेज आहे. वेळेत उपचार सुरू झाले तर पूर्णपणे बरी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. मात्र उपचार लांब चालतील. किमोथेरपी, औषधं आणि सतत देखरेख. तुम्हाला धीर ठेवावा लागेल. सुनीताजी थिसल्या होत्या. त्यांच्या हातांना थरथर सुटली. माझ्या मुलीला काही होणार नाही ना डॉक्टर साहेब? डॉक्टर म्हणाले, आम्ही पूर्ण प्रयत्न करू. पण कुटुंबाची साथ आणि मानसिक ताकद हा सगळ्यात मोठा उपचार आहे. त्या रात्री शर्मा कुटुंबात शांतता पसरली. पूनमला खरी गोष्ट सांगितली नाही. तिला फक्त सांगितलं की रक्ताची कमतरता आहे आणि उपचार सुरू करावे लागतील. पण आईवडिलांच्या मनात जो भीतीचा डोंगर उभा राहिला होता तो दडवणं अवघड होतं. शेखरजी सतत पुटपुटत होते, हे देवा, माझ्या मुलीला वाचव. तिचं तर संपूर्ण आयुष्य पुढे पडलं आहे. पूनमलाही जाणवत होतं की काहीतरी बिनसलंय. आई, तू इतकी गप्प का आहेस? बाबा एवढे चिंताग्रस्त का दिसतात? खरं खरं सांग ना, माझ्यासोबत काय घडतंय? आईने जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही ग बाळा, थोडीशी कमजोरी आहे.
पण मुलगी आईच्या डोळ्यात दडवलेला वेदना वाचून गेली होती. शर्मा कुटुंब सतत प्रयत्न करत होतं की पूनमला तिच्या खरी आजाराची कल्पना येऊ नये. पण आजार किती दिवस लपून राहतो? शरीरातील बदल, सततचा थकवा आणि वारंवार दवाखान्याचे फेरे, या सगळ्यांमुळे पूनमच्या मनात शंका घोळू लागली. एकदा ती चेकअपसाठी हॉस्पिटलला गेली. आई बाहेर बसली होती आणि डॉक्टर आत वडिलांशी बोलत होते. पूनम पाणी पिण्याच्या बहाण्याने हळूहळू दारापर्यंत गेली. आतून डॉक्टरांचा आवाज येत होता, "मला आशा आहे की तुम्ही वेळेवर उपचार सुरू कराल. कॅन्सरची पहिली स्टेज आहे. वेळ वाया घालवणं म्हणजे धोका वाढवणं." हे शब्द कानावर पडताच पूनमच्या हातून बाटली खाली पडली. तिचं हृदय धस्स झालं. ती थरथरत भिंतीला टेकून उभी राहिली. कॅन्सर? कॅन्सर? हे शब्द तिच्या कानात घुमत राहिले. डोळ्यांसमोर अंधार पसरला. घरी परतल्यावर तिने आईला काहीही सांगितलं नाही. पण रात्रभर तिने डोळा लावला नाही. सकाळी सूर्यकिरण खिडकीतून खोलीत शिरले तेव्हा पूनमने आरशात स्वतःकडे पाहिलं. चेहरा पिवळा पडलेला, डोळ्यांखाली खोल काळी वर्तुळे. स्वतःकडे पाहून ती हंबरडा फोडून रडली. "हे देवा, माझ्याच बाबतीत असं का झालं? माझं तर आयुष्य सुरूही झालं नव्हतं." आई खोलीत आली तेव्हा पूनम त्यांच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली. "आई, मला सगळं कळलंय. मला कॅन्सर झालाय ना?" सुनीताजींचं हृदय तुटलं. त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. "हो बाळा, पण घाबरण्याची गरज नाही. ही सुरुवातीची स्टेज आहे. उपचारांनी तू पूर्ण बरी होशील." पूनम हुंदक्यात म्हणाली, "नाही आई, मला माहिती आहे कॅन्सर म्हणजे काय. सगळे म्हणतात हा म्हणजे मृत्यूचं दुसरं नाव. माझं लग्न, माझी स्वप्न, सगळं संपलं आई." आईने तिचा चेहरा धरला आणि ठामपणे म्हणाली, "बाळा, हा मृत्यू नाही. ही फक्त एक परीक्षा आहे. तुझ्याजवळ तुझं कुटुंब आहे, कार्तिक आहे. आपण सगळे मिळून हे हरवू." त्या क्षणी पूनमने ठरवलं की कार्तिकला लग्नासाठी नकार देईल. त्या संध्याकाळी कार्तिकचा फोन आला. "कशी आहेस पूनम? आज खूप थकलेली वाटतेस." पूनमने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "कार्तिक, मला तुला काही सांगायचंय. आपलं लग्न कदाचित आता होणार नाही." कार्तिक दचकलाच. "पूनम, हे कसले शब्द आहेत तुझे? आपलं लग्न का होणार नाही?" पूनमचा आवाज भरून आला, "कारण मला कॅन्सर झालाय कार्तिक. मी तुझ्यावर ओझं बनू इच्छित नाही. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही. तू एखादी दुसरी मुलगी निवड. मला फक्त तुझं सुख हवंय." फोनच्या त्या टोकाला शांतता पसरली. मग कार्तिकचा आवाज आला, "पूनम, हे कसले वेडेपणाचे विचार आहेत तुझे? तू माझी मंगेतर आहेस, माझं प्रेम आहेस. कॅन्सरने तुला नाही, आपल्याला आव्हान दिलंय आणि आपण ते मिळून जिंकणार आहोत." पूनमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच तिला जाणवलं की खरं प्रेम हे आजाराने किंवा परिस्थितीने तुटत नाही. शेखरजी मात्र आतून तुटलेले होते. रात्री ते एकटे बसून रडायचे, "हे देवा, माझ्या मुलीवर इतकं मोठं ओझं का टाकलंय? काश हे आजारपण मला झालं असतं." पण पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यात निर्धार चमकायचा, "नाही, मीच जर तुटलो तर माझी मुलगी कशी लढेल? मला मजबूत व्हावं लागेल." पूनमला खरी गोष्ट समजल्यापासून ती आतून खचली होती. कार्तिकसोबतचं नवं आयुष्य धूसर झालं होतं. भविष्य काळोखात बुडाल्यासारखं भासत होतं. एके संध्याकाळी जेव्हा सगळं घर लग्नाच्या तयारीत गुंतलेलं होतं, पूनम शांतपणे आपल्या खोलीत बसली होती. तिच्या डोळ्यात विचारांची खोल छाया होती. तेव्हा तिचे वडील खोलीत आले. "बेटी, हे पहा, तुझ्या लग्नाच्या कार्डाचं पहिलं प्रिंट आलंय. किती सुंदर आहे ना?" शेखरजींनी कार्ड तिच्या हातात दिलं. कार्ड पाहताच पूनम रडू लागली. "बाबा, हे लग्न होऊ शकत नाही." शेखरजी थबकले. "हे काय बोलतेस बाळा तू?" पूनम रडतच म्हणाली, "हो बाबा, मी कार्तिकशी लग्न करू शकत नाही. मला कॅन्सर आहे. मी कोणाच्याही आयुष्याचं ओझं बनू इच्छित नाही. माझी इच्छा नाही की कार्तिक माझ्यामुळे आयुष्यभर दुःख भोगेल." हे ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. "बेटी, आजारपणाचा अर्थ हा नाही की आयुष्य थांबावं. उपचार आहेत, आशा आहे, देव आहे." पूनमने मान खाली घातली. "नाही बाबा,
मला कार्तिकचं सुख हिरावून घेण्याचा अधिकार नाही. मी त्याला मुक्त करायचं ठरवलंय. ही बातमी ऐकून संपूर्ण घर शांत पडलं. सुनीताजींनी मुलीला मिठी मारली आणि म्हणाल्या, बाळा, कार्तिक तुला सोडून जाणार नाही. तो तुला सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करतो. पण पूनम परत परत एकच म्हणत होती, नाही आई, मी त्याला दुःखी पाहू शकत नाही. मी एकटी ही आजारपणाची लढाई लढेन, पण त्याचं आयुष्य खराब होऊ देणार नाही. तिकडे जेव्हा कार्तिकला हे समजलं की ती लग्नासाठी नकार देत आहे, तेव्हा तो राग आणि वेदनेने थेट शर्मा निवासात पोहोचला. दारात उभा राहून कार्तिक जोरात म्हणाला, पूनम, तू असं कसं विचार करू शकतेस की मी तुला सोडून जाईन? पूनम डोळ्यात अश्रू भरून म्हणाली, कार्तिक, हे तुझ्या भल्यासाठी आहे. तुला अधिकार आहे की तुला एक निरोगी आणि आनंदी जीवनसाथी मिळावा. पण मी आता आजारी आहे. कार्तिकने तिचा हात घट्ट धरला आणि मध्येच थांबवत म्हणाला, बस, गप्प बस पूनम. आजार तुला झालाय, पण त्याला हरवणं आपलं काम आहे. जर तू असं समजतेस की मी तुला सोडून जाईन, तर हा माझ्या माणुसकीचा, माझ्या प्रेमाचा आणि माझ्या आत्म्याचा अपमान आहे. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, पण आवाज ठाम होता. पूनम, लग्न म्हणजे फक्त सुखात सोबत देणं नाही, दुःखातही साथ देणं हेच खरं नातं आहे. आणि मी तुला वचन देतो की हा कॅन्सर आपल्याला कधीही वेगळं करू शकणार नाही. हे ऐकत शेखरजी शांतपणे कार्तिककडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी कार्तिकला मिठी मारली. बेटा, तू खरोखरच आमच्यासाठी देवाने पाठवलेला देवदूत आहेस. माझ्या मुलीला वाचवायचं बळ फक्त तुझ्यात आहे. पूनम रडत रडत कार्तिकच्या खांद्यावर टेकली. त्या क्षणी संपूर्ण कुटुंबाने ठरवलं, ही लढाई आता फक्त पूनमची नाही, सगळ्यांची आहे. पूनमच्या नकारानंतरही कार्तिकचा निर्धार ढळला नाही. त्याचा निर्णय अढळ होता. तो कधीच पूनमचा साथ सोडणार नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक शर्मा निवासात आला. घरात सगळे उदास बसले होते. त्याने घरात पाऊल टाकतात शेखरजी म्हणाले, बेटा, आम्हाला तुझ्या भावना कळतात, पण तू अजून तरुण आहेस. आयुष्य मोठा आहे. पूनमचा आजार तुझ्या आनंदावर पाणी फेरू शकतो. आम्ही तुला अडवू इच्छित नाही. कार्तिक सरळ वडिलांच्या पायापाशी बसला आणि म्हणाला की बाबा, जर मी पूनमला सोडलं तर माझा अंतरात्मा मला कधी माफ करणार नाही. मी तिच्यावर खरं प्रेम करतो आणि खरं प्रेम आजार, परिस्थिती किंवा अडचणींना पाहून मागे हटत नाही. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुमची मुलगीच माझं आयुष्य आहे. उपचार वर्षानुवर्ष चालले तरी, कितीही वेदना झाल्या तरी मी तिला एकटीला भोगू देणार नाही. पूनमही म्हणाली, कार्तिक, तू का समजून घेत नाहीस? माझ्यामुळे तुला लोकांच्या बोलणं ऐकावं लागेल. तुझा आयुष्य थांबेल. कार्तिकने तिचं बोलणं अडवलं. मला जगापेक्षा तुझी काळजी जास्त आहे. पूनम, मी तुला गमावू शकत नाही. जर लग्नाआधीच मी मागे हटलो तर त्याला प्रेम म्हणता येईल का? नाही, कधीच नाही. त्याने पूनमचा हात घट्ट पकडला. सांभाळून ऐक. जरी तुम्हाला 100दा नकार दिलास तरी मी हार मानणार नाही. मी तुझ्यासोबतच राहीन. हा रस्ता कितीही लांब असला तरी. आईच्या डोळ्यात पाणी आलं. बेटा, देव तुला दीर्घ आयुष्य देवो. तुझ्या या जिद्दीने आम्हालाही हिंमत मिळावी. बाबांनीही भावुक होत म्हटलं, कार्तिक, आजपासून तू फक्त माझा जावाई नाही, माझा मुलगाही आहेस. माझ्या मुलीबरोबर तू आम्हालाही नवं जीवन दिलंस. काही दिवसातच कार्तिक पूनम आणि तिच्या आईवडिलांना घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाले, उपचार लांब चालतील, पण यशस्वी होऊ शकतात. तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहावं लागेल. किमोथेरपी, औषधं आणि नियमित तपासणे आवश्यक आहेत. पूनम भीतीने थरथरत म्हणाली, डॉक्टर साहेब, किमोथेरपीत केस गळून जातात ना? माणूस ओळखूही येत नाही. कार्तिकने लगेच तिचा हात धरला. तुझे केस गळाले तर काय झालं? तुझा चेहरा, तुझं मन, तुझं हृदय, हे सगळं माझ्यासाठी तितकंच सुंदर राहील. मला तुझं साथ हवाय, तुझी बाह्य सुंदरता नाही. पूनमने त्याच्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात विश्वासाची चमक उमटली. त्या दिवसापासून पूनमने ठरवलं की ती हार मानणार नाही.
कार्तिकच्या जिद्दीनेच तिला जगण्याचं कारण दिलं होतं. दिल्लीच्या मोठ्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा पोहोचल्यावर पूनमच्या डोळ्यात भीती दाटली. तिने आजूबाजूला पाहिलं. कुणी व्हीलचेअरवर बसलेला, कुणी डोकं झाकून घेतलेलं, तर कोणी आईच्या कुशीत रडणारा लहानगा. हे सगळं पाहून तिचं हृदय धडधडू लागलं. कार्तिकने तिचा हात धरला. घाबरू नको पूनम, ही लढाई आपली आहे आणि आपण नक्की जिंकू. डॉक्टर मेहता यांनी सगळे रिपोर्ट पाहून सांगितलं, उपचार लगेच सुरू करावे लागतील. किमोथेरपी आणि औषधं सुरूच राहतील. तुम्हाला धीर ठेवावा लागेल. सुरुवातीचे काही दिवस कठीण असतील. पूनमने मान खाली घातली. तिचे ओठ थरथरत होते. डॉक्टर साहेब, मी सहन करू शकेन का? डॉक्टर हलकसं हसले. हो, जर तू स्वतःवर विश्वास ठेवशील आणि कुटुंबाची साथ मिळाली तर नक्की. पहिल्यांदा जेव्हा पूनमला किमोथेरपी देण्यात आली तेव्हा तिचं शरीर पूर्णपणे थकल्यासारखं झालं. कमजोरी आणि डोकेदुखीने तिला तोडून टाकलं. त्या रात्री ती हॉस्पिटलच्या पलंगावर पडून रडली. आई, हा त्रास सहन होत नाही. सुनीताजींनी तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हटलं, बाळा, ही फक्त काही दिवसांची गोष्ट आहे. तू बघशील, सगळं ठीक होईल. कार्तिक जवळच बसला होता. त्याने तिला पाणी दिलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, पूनम, जेव्हा तू रडतेस ना, तेव्हा मला असं वाटतं की माझं हृदयच तुटतंय. पण लक्षात ठेव, प्रत्येक अश्रू आपल्याला जिंकण्याच्या अधिकच जवळ नेतोय. काही आठवड्यांनी जेव्हा पूनमचे केस गळू लागले तेव्हा ती पूर्णपणे खचली. आरशात स्वतःकडे पाहून तिने पटकन ओढणी डोक्यावर घेतली. कार्तिक, मी आता कशी दिसते? कदाचित तू मला सोडून देशील का? कार्तिक हसला. त्याने खिशातून रुमाल काढला आणि म्हणाला, माहितीये, मी नेहमी म्हणायचो की अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही तू खूप सुंदर दिसतेस. आता तर तू अजूनच सुंदर झाली आहेस, कारण तू योद्ध्यासारखी दिसतेस. त्याने तिच्या डोक्यावरची ओढणी काढली आणि कपाळावर हलकेच चुंबन दिलं. माझ्यासाठी तू आजही सर्वात सुंदर आहेस. पूनमच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते कमजोरीचे नव्हते तर आशेचे होते. बाबा प्रत्येक भेटीत हॉस्पिटलच्या कोपऱ्यात उभे असायचे. मुलीला इंजेक्शन, औषधं आणि त्रास सहन करताना पाहून त्यांचं हृदय तुटायचं. कित्येकदा ते शांतपणे बाहेर जाऊन रडायचे, हे देवा, माझ्या मुलीवर एवढं दुःख का? माझ्यावर टाकलं असतं तर बरं झालं असतं. पण जसं पूनम त्यांच्या दिशेने पाहायची, ते लगेच डोळे पुसून हसत म्हणायचे, बेटा, तू खूप हिम्मती आहेस. तू नक्कीच जिंकशील. दिवस आठवडे महिन्यात बदलत गेले. प्रत्येक वेळीचा उपचार, प्रत्येक वेळीचा त्रास पूनमला थकवत होता. पण कार्तिकची साथ तिला सावरून जायची. हळूहळू पूनमला जाणवू लागलं की ही लढाई फक्त तिची नाही, तिच्या प्रत्येक अश्रूच्या मागे पप्पांची मजबुरी, आईची प्रार्थना आणि कार्तिकचं अतूट प्रेम आहे. हॉस्पिटलचे चक्कर आता रोजचंच आयुष्य झालं होतं. पूनमचा चेहरा फिका पडला होता. केस गळाले होते आणि शरीर अतिशय कमजोर झालं होतं. पण डोळ्यात अजूनही एक चमक उरली होती. ती चमक जिला कार्तिक आणि कुटुंबाने दिली होती. शेखरजी बाहेरून नेहमी धीर दाखवायचे, पण आतून ते तुटलेले होते. एकदा हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये शांतपणे बसले होते. हातात चहाचा कप होता, पण ओठांपर्यंत नेत नव्हते. त्यांचे मित्र आणि शेजारील शर्मा अंकल तिथे आले. काय झालं भाऊसाहेब, खूप त्रासलेले दिसताय. शेखरजींच्या डोळ्यात अश्रू आले. काय सांगू, ती माझी मुलगी आहे. कधी गोदेत झुलवली, कधी शाळेत सोडवलं. तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदात सहभागी झालो आणि आज तिला अशा अवस्थेत पाहतोय की सहवत नाही. काश हे आजारपण माझ्यावर आलं असतं. ते फुटफुटून रडले. मुलीच्या लग्नाचं स्वप्न होतं. लग्नाची वरात यावी, ढोल वाजावेत. पण आता असं वाटतंय की वरातीऐवजी हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स उभी राहील. शर्मा अंकलनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, निराश होऊ नका. चमत्कार होतात. तुमची मुलगी खूप हिमती आहे आणि तुमच्यासोबत कार्तिकसारखा मुलगाही आहे. विश्वास ठेवा, देव सर्व काही करेल. तिथं सुनीताजी प्रत्येक क्षणी मुलीच्या जवळ होत्या. मध्यरात्री उलटी झाली
किंवा ताप आला तरी त्या नेहमी तिच्या शेजारी बसत. एका रात्री पूनमने आईला म्हटलं, आई, तुम्ही सगळेच किती थकता, माझ्यामुळे तुम्हाला किती कष्ट सहावे लागते. आईनं तिच्या कपाळावरून हात फिरवत म्हटलं, बाळा, आईसाठी मूल कधीच ओझं नसतं. तू माझा प्राण आहेस. जेव्हा तू लहान होतीस आणि तापात तडपत होतीस तेव्हाही मी तुला गोदीत घेऊन संपूर्ण रात्र जागायचे. आजही तेच करते. फरक फक्त इतकाच आहे की तू आता मोठी झाली आहेस. पूनमच्या डोळ्यात पाणी आलं. आई, जर मी जिंकू शकले नाही तर? सुनीताजी लगेच तिचं बोलणं थांबवत म्हणाल्या, अशा गोष्टी कधीही बोलू नकोस. जिंकायचंच आहे आणि नक्की जिंकशील. कारण तुझ्या मागे तुझं कुटुंब आहे आणि जेव्हा कुटुंब साथ देतं तेव्हा कोणताही आजार मोठा नसतो. कधीकधी घरी परतल्यावर सगळे मिळून बोलायचे. आई वडील आपली चिंता लपवायचा प्रयत्न करायचे, पण कार्तिक सगळं ओळखायचा. एकदा त्यानं बाबांना सांगितलं, बाबा, तुम्ही रडता तेव्हा पूनमही खचते. आपल्याला तिच्यासमोर नेहमी मजबूत दिसायला हवं. आपण जर तुटलो तर तिचं धैर्यही तुटेल. बाबांनी कार्तिककडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अभिमान आणि भावना दाटल्या. बेटा, खरं सांगू तर तू आमच्या मुलीपेक्षा जास्त आमचा आधार बनलास. त्या दिवसापासून बाबांनी ठरवलं की आतून कितीही तुटलं तरी मुलीसमोर नेहमी हसत राहायचं. हॉस्पिटलची घड्याळं टिकटिक करत होती. पांढऱ्या प्रकाशात न्यालेली होती. मशीनच्या बीपचा आवाज आणि औषधांचा वास पूनमच्या मनावर जड बसत होता. आज तिची दुसरी किमोथेरपी होती. पहिल्यांदा झालेला त्रास अजूनही शरीरात साचलेला होता. जसेच नर्सने ड्रीप लावली आणि औषधांचा पहिला थेंब तिच्या नसात शिरला, पूनमचा चेहरा विकृत झाला. पूर्ण शरीर जणू जळत होतं. आई, खूप जळतंय, ती हळूच कहारली. आईनं लगेच तिचा हात धरला. बेटा, हिम्मत ठेव. थोड्या वेळात सगळं ठीक होईल. कार्तिकही तिथेच बसला होता. त्यानं पाण्याचा ग्लास पुढे केला आणि म्हणाला, पूनम, डोळे मिटून घे आणि कल्पना कर की आपण आपल्या स्वप्नातील घरात आहोत. मी तुझ्या शेजारी आहे. आपण दोघं छतावर बसून ताऱ्यांकडे पाहतोय. पूनमने कार्तिककडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातली ती ताकद थेट तिच्या मनात शिरत होती. दिवस जात होते. प्रत्येक किमोथेरपीनंतर तिला अनेकदा पूर्ण रात्र झोप येत नसे. उलट्या, डोकेदुखी आणि अशक्तपणा तिचं शरीर पूर्णपणे तोडून टाकत. आई संपूर्ण रात्र तिच्या शेजारी बसलेली असायची. कधी कपाळावर थंडी पट्टी ठेवायची तर कधी पाणी पाजायची. एका रात्री पूनमने आईला म्हटलं, आई, काश मी बरी झाले आणि तुमची सारी मेहनत फळाला आली. आईनं तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तू बरीच होशील. देव माझ्या मुलीला कधीही सोडणार नाही. बाबा बाहेरच्या खोलीत बसलेले असायचे. आत मुलीच्या कराहाटी ऐकल्या की त्यांचे डोळे भरून यायचे, पण आत शिरले की हसत म्हणायचे, बेटा, तू सर्वात धाडसी आहेस. पाहशील, एक दिवस तू म्हणशील की हे सगळं फक्त एक वाईट स्वप्न होतं. त्यांच्या आवाजात मजबूती असायची, पण डोळ्यात दडलेलं दुःख स्पष्ट दिसायचं. एकदा पूनमनं रडत विचारलं, कार्तिक, जर मी बरी झाले नाही तर? कार्तिकनं तिचा हात घट्ट धरला. पूनम, असं कधीही विचारू नकोस. जर मृत्यू देखील आला ना तर मी त्याच्याशी लढेन, पण तुला कधी हरू देणार नाही. समजलीस? त्याच्या शब्दात अशी आग होती की पूनमच्या डोळ्यात अश्रूंसोबत एक नवा आत्मविश्वास चमकू लागला. प्रत्येक किमोथेरपीनंतर त्रास नक्कीच वाढायचा, पण प्रत्येक वेळी कार्तिक आणि कुटुंबाचं प्रेम तिला अधिक बळकट करत होतं. हळूहळू पूनमला उमगलं की खरी सुंदरता शरीरात नाही तर नात्यांच्या ताकदीत आणि मनाच्या धैर्यात आहे. वेळ पुढे जात होता आणि पूनमचा आजार आणि उपचारांच्या कठीण टप्प्यांनी तिच्या आयुष्याची सतत परीक्षा घेतली. मात्र एक गोष्ट कधीच बदलली नाही. कार्तिकची अढळ साथ. सकाळ असो वा रात्र, उन्हाळा असो वा पाऊस, कार्तिक नेहमी हॉस्पिटलमध्ये हजर असे. त्याच्या हातात नेहमी एक फूल असायचं, जे तो पूनमच्या हसऱ्या चेहऱ्याशी जोडून द्यायचा. हा गुलाब तुझ्यासाठी, कारण तुझ्या गालांवर पुन्हा लालिमा परत येईल. पूनम हलकीशी स्मित द्यायची
आणि तीच स्मित कार्तिकसाठी सर्वात मोठा विजय ठरायची. कार्तिकनं नोकरी, मित्र आणि स्वतःची संपूर्ण वैयक्तिक आयुष्य मागे सोडलं होतं. आता त्याच्यासाठी एक प्राथमिकता होती, पूनम. बाबा अनेकदा समजवायचे, बेटा, तू स्वतःचं आयुष्यही बघायला हवं. ऑफिस सोडून रोज इथे बसणं, तुझ्या करिअरचं काय होणार? कार्तिक हसत उत्तर द्यायचा, बाबा, करिअर पुन्हा बनवता येईल, पण जर या कठीण काळात मी पूनमचा साथ सोडला तर कदाचित मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही. तो पूनमला स्वतः हाताने जेवायला घालायचा, औषधांचा वेळ नोंदवून ठेवायचा. इतकंच नाही तर कधीकधी तिचे केस अलगद धुवून स्वतःच वाळवून द्यायचा. हे दृश्य पाहून आईनं डोळे पुसले आणि मनोमन म्हणाली, देवा, जर जावई असंही असेल तर माझ्या मुलीचं नशीब किती उज्ज्वल आहे. पूनम अनेकदा थकून शांत बसून राहायची. कार्तिक तिला हसवण्यासाठी लहान सहान खोड्या काढायचा. कधी नर्ससोबत मज्जा करायची, तर कधी चित्रपटातील डायलॉगची नक्कल करायचा. एक दिवस त्यानं म्हटलं, बघ पूनम, तू हसलीस की आजार अर्धा पडून जाईल, उरलेला अर्धा मी पळवून लावेन. पूनम पहिल्यांदाच मनमुराद हसली. तिच्या त्या हास्याने संपूर्ण खोली जणू उजळून गेली. हळूहळू पूनमला जाणवू लागलं की आजार कितीही मोठा असला तरी कार्तिकचं प्रेम आणि कुटुंबाचा आधार तिला प्रत्येक लढाईत विजय मिळवण्याची ताकद देत आहे. तिनं मनाशी ठरवलं, आता मी हार मानणार नाही, कारण जर मी हरले तर कार्तिकचा विश्वास तुटेल आणि त्याचा विश्वास माझ्या जीवापेक्षा महत्त्वाचा आहे. आजाराचा प्रवास काही छोटा नव्हता. तब्बल 4 वर्षांचा लांब, कठीण आणि वेदनांनी भरलेला मार्ग होता. प्रत्येक दिवस नवे भय आणि नवी आशा घेऊन जात असे. उपचाराची सुरुवात सर्वात कठीण होती. दर आठवड्याला किमोथेरपी, वारंवार टेस्ट आणि डॉक्टरांच्या अनगिनत तपासण्या. पूनमला वाटायचं जणू तिचं संपूर्ण आयुष्य आता फक्त हॉस्पिटलच्या भिंतीतच कैद झालं आहे. एका रात्री ती रडत म्हणाली, कार्तिक, हे सगळं कधी संपेल? मी खूप थकले आहे. कार्तिकने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाला, पूनम, ही फक्त एक लांब रात्र आहे. सकाळ नक्की येईल. फक्त माझा हात धरून चालत राहा. हळूहळू पूनमच्या तब्येतीत छोटे छोटे सुधार दिसू लागले. तपासण्यांचे रिपोर्ट्स थोडे चांगले आले. आई रोज देवळात दिवा लावून प्रार्थना करायची, हे प्रभू, माझ्या मुलीचं आयुष्य वाचव. बाबा डॉक्टरांकडून शांतपणे सगळी माहिती घ्यायचे आणि बाहेर आल्यावर हसत म्हणायचे, पहा, आता तब्येत सुधारते आहे. पण एकट्यानं असताना त्यांच्या डोळ्यातून गुपचूप आसवं गळायची. तो वर्ष खूपच कठीण ठरलं. शरीर वारंवार खचून जायचं. कित्येकदा पूनमला ICU-पर्यंत जावं लागलं. एकदा तिनं कार्तिकला म्हटलं, बहुतेक देव मला दीर्घायुष्य द्यायचा नाही. कार्तिकने लगेच तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला, पूनम, देवही जाणतो की मी तुला कधी हरवू देणार नाही. तू माझं आयुष्य आहेस आणि आयुष्य इतक्या सहजासहजी हारत नाही. त्याच्या शब्दात अशी ताकद होती की पूनमच्या मनात पुन्हा जगण्याची उमेद जागी झाली. 4 वर्षांच्या तपश्चर्यानंतर अखेर डॉक्टरांनी सांगितलं, आता रिपोर्ट अगदी ठीक आहेत. कॅन्सरचा कुठलाही ठसा शिल्लक नाही, पण अजूनही काळजी घ्यावी लागेल. हे ऐकून कुटुंबाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आईने पूनमला घट्ट कवेत घेतलं. बाबांनी पहिल्यांदाच उघडपणे रडत म्हणाले, बेटा, तू तर मृत्यूलाही हरवलंस. कार्तिकच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यात विजयाचा अभिमानही चमकत होता. तो म्हणाला, पाहिलंस ना पूनम, मी सुरुवातीपासूनच म्हटलं होतं, आपण जिंकू. तू आता फक्त माझी पूनम नाही तर एक योद्धा आहे. पूनमने कार्तिकच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याच्या शांततेत हजारो भावना दडलेल्या होत्या. वेदना, संघर्ष आणि सर्वात मोठं म्हणजे प्रेम. कार्तिक हसत म्हणाला, तर आता वेळ आली आहे आपल्या अपूर्ण कथेचं पूर्णत्व करण्याची. जो साखरपुडा 4 वर्षांपूर्वी झाला होता, तिला आता लग्नात बदलायचा आहे. पूनमनं त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यात अश्रू आणि हसू दोन्ही एकत्र होतं. ती म्हणाली, कार्तिक, हे फक्त लग्न नसेल,
हे माझ्या आयुष्याचा नवीन वाढदिवस असेल. घरात लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली. आई आणि मावश्या मिळून कपडे आणि दागिन्यांची खरेदी करू लागल्या. बाबा कार्ड छपवणं आणि नातलगांना बोलावणं यात गुंतले. घरच्या प्रत्येक खोलीत मेहंदी, संगीत आणि सजावटीच्या गप्पा रंगू लागल्या. सगळे पूनमला नवी नवरी म्हणून चिडवू लागले. कधी कधी ती आरशात स्वतःकडे पाहून विचार करायची, खरंच मी तीच पूनम आहे का, जी कधी काळी रुग्णालयाच्या पांढऱ्या भिंतीत कैद होती. कार्तिक प्रत्येक छोट्या गोष्टीत सामील व्हायचा. मंडपाच्या सजावटीपासून लग्नात वाजणाऱ्या गाण्यांच्या यादीपर्यंत सगळं तिच्या मनाप्रमाणे असावं याची तो काळजी घ्यायचा. त्याने मजेत म्हटलं, पूनम, यावेळी कोणताही आजार आपलं लग्न थांबवू शकणार नाही. हा माझा शब्द आहे. पूनमनं त्याचा हात धरून उत्तर दिलं, आता माझं नशीब फक्त तू आहेस. जसं जसं लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला तसं पूनमच्या बाबांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ते अनेकदा कार्तिककडे पाहून मनाशी म्हणत, हा तोच मुलगा आहे ज्याने माझ्या लेकीला मृत्यूच्या दारातून परत आणलंय. तो नसता तर मी कदाचित माझ्या मुलीला हरवून बसलो असतो. कधी कधी ते कार्तिकला मिठी मारून न सांगता रडत असत. कार्तिक शांतपणे त्यांचे अश्रू पुसून टाकत असे आणि शेवटी तो दिवस आला ज्याची वाट फक्त कार्तिक आणि पूनम नव्हे तर संपूर्ण कुटुंब पाहत होतं. लाल जोड्यात सजलेली पूनम जेव्हा आरशासमोर उभी राहिली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने हळू आवाजात म्हटलं, मी खरंच तीच पूनम आहे का, जी 4 वर्ष रुग्णालयात मृत्यू आणि आयुष्याच्या मध्ये झुंजत होती. आज असं वाटतंय की मी पुन्हा जन्मले. आईने तिचे अश्रू पुसत म्हणाली, बेटी, तू तर देवालाही मजबूर करून टाकलंस. तुझा धीरच तुझा खरा दागिना आहे. कार्तिक आपली बारात घेऊन आला. त्याच्या डोळ्यात फक्त आणि फक्त पूनमच होती. जेव्हा मंडपात जयमाला झाली तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण बाबांच्या डोळ्यातले अश्रू थांबायलाच तयार नव्हते. विवाहाच्या मंत्रोच्चारात जेव्हा अग्नीभोवती फेरे पूर्ण झाले तेव्हा कार्तिकनं हलकच पूनमचा हात दाबत म्हटलं, आता कुठलंही वादळ आपल्याला वेगळं करू शकणार नाही. पूनम हसली, पण तिच्या डोळ्यातून पाणी ओघळत होतं. ती म्हणाली, कार्तिक, जेव्हा मी स्वतः हार मानली होती तेव्हाही तू माझा हात सोडला नाहीस. आज तुझी पत्नी होऊन मला स्वतःवर अभिमान वाटतोय. सर्वात भावुक क्षण आला तो विदाईचा. पूनम बाबांना मिठी मारून फुटफुटून रडू लागली, बाबा, तुम्ही मला प्रत्येक वेदनेपासून वाचवलंत, पण हे घर सोडणं हा माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा दुःखाचा क्षण आहे. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत रडत म्हटलं, बेटा, तुला गमावण्याची भीती मी प्रत्येक क्षणी जगलो. आज तुला नवरी बनवून पाठवत आहे, पण माझं मन रडत नाही, उलट आनंदित आहे. कारण मी तुला त्या मुलाला सोपवतोय ज्याने तुला मृत्यूच्या दारातून परत आणलंय. अचानक बाबा कार्तिकच्या मिठीत शिरले. त्यांचा आवाज थरथरत होता, कार्तिक बेटा, तू फक्त जावाई नाही, तू माझ्यासाठी देवाचा अवतार आहेस. तू नसतास तर माझी पूनम मी गमावली असती. आज मी तुला माझी मुलगीच नाही तर माझं सगळंच काही सोपवतोय. कार्तिकच्या डोळ्यातही पाणी आलं. त्यानं पूनमच्या बाबांचा हात पकडत म्हटलं, बाबा, पूनम आता फक्त तुमची नाही, माझीही जबाबदारी आहे. जसं मी तिला प्रत्येक वेदनेत साथ दिली तसंच तिचं आयुष्य आनंदाने भरून टाकेन. तुम्ही निश्चिंत राहा. पूनम अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी कारमध्ये बसली. तिच्या हातात अजूनही बाबांच्या बोटांचा स्पर्श होता जे ती सोडूच शकत नव्हती. अखेर कार पुढे हळूहळू सरकली. बाबा तिथेच उभे राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबेनासे झाले, पण त्यांच्या नजरेत एक समाधान होतं. माझी बेटी योग्य हातात आहे आणि हा मुलगा कार्तिक माझी सर्वात मोठी संपत्ती आहे. जेव्हा पूनम कार्तिकच्या घरी पोहोचली तेव्हा घर रोषणाई आणि फुलांनी सजलेलं होतं. सासूबाईंनी आरती करून हसत म्हटलं, बेटी, तू आता आमच्या घराची लक्ष्मी आहेस. कार्तिकनं हलकच पूनमला सांगितलं, आता हे तुझंही घर आहे. तू इथे नेहमी हसत राहा. हाच माझा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. दिवस सरू लागले. पूनम आता आपल्या नव्या घरात आणि जबाबदाऱ्यांमध्ये रमू लागली.
ती अनेकदा विचार करायची, कधी काळी मी रुग्णालयाच्या खोलीतल्या शांततेत घुटमळत होते. आज तिथेच आयुष्याची हसू फुलली आहे. सकाळी कार्तिकसोबत मंदिरात जाणं, संध्याकाळी सोबत बसून चहा पिणं आणि रात्री तासनतास गप्पा मारणं, प्रत्येक क्षण त्यांना अधिक जवळ आणत होता. पूनमचे बाबा वारंवार फोन करून चौकशी करत. प्रत्येक वेळी त्यांच्या आवाजात समाधान असायचं. बेटा, तुझा आवाज ऐकला की कळतं की तू खरंच सुखी आहेस. आई म्हणायची, बेटा, तुझं हसू आमच्यासाठी बळ आहे. घरात आता सगळीकडे हसरा आणि आनंदी माहोल होता. नातेवाईक येऊन म्हणायचे, एवढ्या संघर्षानंतरही पूनम आणि कार्तिकचं नातं पहा. वाटतंय जणू देवानेच हे दोघं एकमेकांसाठी घडवले आहेत. एका संध्याकाळी छतावर बसलेली पूनम म्हणाली, कार्तिक, आजही मला विश्वास बसत नाही की मी इथपर्यंत पोहोचले. तू माझ्यासोबत नसतास तर मी कदाचित हरवून गेले असते. कार्तिकने हसत तिचा हात धरला. पूनम, तू कधीच एकटी नव्हती. तुझा श्वास माझ्या प्रार्थनांमध्ये होता आणि आता तू माझ्या आयुष्याची धडधड आहेस. जेव्हा तू हसतेस तेव्हा मला वाटतं मी संपूर्ण जग जिंकलंय. हळूहळू त्यांचं आयुष्य सामान्य होत गेलं. पूनमनं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि कार्तिकने तिला प्रोत्साहन दिलं. पूनमच्या डोळ्यात पाणी आलं. तू फक्त माझा जीवनसाथी नाही तर माझी सर्वात मोठी ताकद आहेस कार्तिक. पूनमने हळूहळू आपल्या जुन्या आयुष्यात परतू लागली. एका दिवशी तिनं कार्तिकला सांगितलं, कार्तिक, जेव्हा मी रुग्णालयात होते तेव्हा मी मनोमन ठरवलं होतं की जर मी बरी झाले तर मी त्या लोकांसाठी काहीतरी करेन जे कॅन्सरसारख्या आजाराशी झुंजत आहेत. मला वाटतं की दुसऱ्या कोणालाही तोच त्रास सहन करावा लागू नये जो मी सहन केला. कार्तिकने तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, पूनम, तुझं स्वप्न म्हणजे माझंही स्वप्न आहे. आपण मिळून एक ट्रस्ट सुरू करू जिथे गरजू लोकांना उपचारही मिळतील आणि धीरही. काही महिन्यात दोघांनी कुटुंबाच्या मदतीनं आशा जीवन ट्रस्ट सुरू केलं. इथे गरीब रुग्णांचा उपचार होऊ लागला. कॅन्सरशी झुंजणाऱ्यांसाठी समुपदेशन सुरू झालं आणि मुलांसाठी धैर्य देणारे कार्यक्रम घडू लागले. जेव्हा पहिला रुग्ण बरा होऊन हसतमुख घरी गेला तेव्हा पूनमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, हाच माझा खरा विजय आहे. एके दिवशी पूनमचे बाबा म्हणाले, आज मला वाटतं माझी मुलगी फक्त माझी नाही तर समाजाचीही मुलगी आहे. कार्तिक बेटा, तुझं सोबत असणं हीच पूनमची खरी ताकद आहे. हळूहळू ट्रस्ट मोठा होऊ लागला. लोक पूनम आणि कार्तिकला जगणं वाटणारं जोडपं म्हणू लागले आणि प्रत्येक सकाळी जेव्हा पूनम मंदिराची घंटा ऐके तेव्हा तिच्या मनात एकच भाव उमटे, मी जिवंत आहे कारण मला कुणाचं जीवन उजळायचं आहे. लग्नानंतर काही वर्षांनी एका सकाळी पूनम रुग्णालयातून रिपोर्ट घेऊन आली. चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं आणि डोळ्यात पाणी. कार्तिकने काळजीत विचारलं, काय झालं? सगळं ठीक आहे ना? पूनमने हलक्या स्वरात उत्तर दिलं, हो कार्तिक, देवाने आपल्याला सर्वात मोठं वरदान दिलं आहे. मी आई होणार आहे. कार्तिक काही क्षण गप्प राहिला. मग त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने पूनमला कवेत घेतलं आणि म्हणाला, पूनम, तुला कल्पना नाही हे ऐकून मला किती आनंद झालाय. असं वाटतंय जणू मला जगातला सर्वात मोठा पुरस्कार मिळालाय. जेव्हा ही बातमी घरी पोहोचली तेव्हा सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पूनमच्या बाबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माझी बेटी, जिला कधी काळी मृत्यूनं स्पर्श केला होता, आज ती नवीन जीवनाला जन्म देणार आहे. हा देवाचा सर्वात मोठा चमत्कार आहे. आईने पूनमला कवेत घेत म्हणाली, आता आपल्या अंगणात हसू आणि बाळाच्या खडखडाटाचा आवाज घुमेल. संपूर्ण घरात नव्या जीवनाची तयारी सुरू झाली. बाळासाठी कपडे, खेळणी खरेदी होऊ लागली. कार्तिक सतत पूनमची काळजी घेत राहिला. तो वारंवार म्हणायचा, तुला आता कुठलाही ताण घ्यायचा नाही. आपली नन्ही जान तुझ्यात वाढते आहे. पूनम हसत म्हणायची,
एवढी काळजी तर तू माझ्या आजारपणातही घेतली नव्हती. 9 महिन्यांनी रुग्णालयात जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला, तेव्हा पूर्ण कुटुंब आनंदाश्रूंनी भरून आलं. पूनमच्या हातात मुलगा होता आणि कार्तिकच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्याने बाळाकडे पाहत म्हटलं, हा आपल्या मेहनतीचा आणि आपल्या प्रार्थनांचा आणि आपल्या संघर्षाचं फळ आहे. पूनमच्या बाबांनी नातवाला हातात घेतलं आणि भावुक होत म्हणाले, आज माझं जग पूर्ण झालं. कार्तिक बेटा, तू फक्त माझ्या मुलीला जीवन दिलं नाही, तर आमच्या वंशाला, आमच्या परंपरेला पुढे नेलं आहे. देव तुला प्रत्येक सुख देवो. वेळ पुढे सरकत गेला. पूनम आणि कार्तिक आपल्या मुलाच्या किलबिलाटात रमले आणि त्याचबरोबर त्यांनी ट्रस्टचं कामही सुरू ठेवलं. आता ते समाजात आणखी सक्रिय झाले. कार्तिक म्हणायचा, आपलं बाळ एक दिवस पाहिल की त्याचे आईबाबा फक्त स्वतःचं नाही तर समाजाचंही आयुष्य बदलून गेले. पूनम हसत उत्तर द्यायची, आता माझं आयुष्य खरंच पूर्ण झालं आहे. मृत्यूने मला स्पर्श केला होता, पण तुझ्या प्रेमाने आणि देवाच्या कृपेने मला अमर केलंय. आज मी फक्त मुलगी आणि पत्नी नाही, एक आई आहे. आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. कार्तिक हळूच म्हणाला, पूनम, तो माझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर यश आहे आणि आता आपलं कुटुंब माझी सर्वात मोठी ताकद आहे. खरं तर आजार, वेदना आणि अडचणी माणसाला कधीच मोडू शकत नाही. जर सोबत कुटुंबाचं प्रेम आणि जीवनसाथीचा विश्वास असेल तर आयुष्य हेच सर्वात मोठं वरदान आहे आणि त्याला जगणं म्हणजेच सर्वात मोठा विजय आहे. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.